कसं शक्य आहे? हा, आम्ही घरात नसताना एवढं सगळं घरामध्ये घडलं, कोणाला एक फोन नाही करावासा वाटला आम्हाला? हा, मग काय, तरी हे म्हणत होते तू थांब, सिद्धूचं चॅलेंज आहे. मला वाटलं हा सगळा पोरखेळ चालू आहे. मला तर हे पटलंच नव्हतं. चॅलेंज मध्ये असं काही असेल आणि सिद्धू चॅलेंज हारेल असं वाटलंच नव्हतं. पण मी म्हणते सिद्धू चॅलेंज हारलाच कसा? हा, आता सिद्धू जर जिंकला असता तर त्या युवराजला आपल्याला घराच्या बाहेर नसतं काढता आलं. आता तर काय इथंच राहायचं म्हणतोय तो. आता काय त्याला किचन मध्ये राहायला सांगितलंय का? बयोबाई मला सांग, भाजी निवडायला तू आम्हाला इथे गच्चीत का घेऊन आलीयस? तुम्हाला एवढं कसं कळत नाही ग? खाली खरं सांगता आलं असतं का मला? त्या युवराजला कळलं असतं तर आपलं भांडं फुटलं नसतं का? म्हणून तू सगळी भांडी घेऊन आम्हाला इथे गच्चीत घेऊन आली. बयोबाई हे बघ, मान्य आहे, खरं काय ते कळायलाच पाहिजे, पण म्हणून काय युवराजला त्याच्यासाठी घरात ठेवून घ्यायचं? लोक म्हणतायत कोणतरी हिरो आला आणि त्याच्यामुळे साखरपुडा मोडला, तर त्याला घरात ठेवून घेताय आणखीन. नाहीतरी या आदितीमुळे ना सगळं 2-2 पाहायची सवय लागली. व्याही 2, आता नवरदेव पण 2-2. ताई, हिचं फक्त सिद्धूवर प्रेम आहे. हो हो, कळलंय मला. याच्यात आदितीची काही चूक नाहीये, ती खोटी नाहीये. मी आपलं सहज बोलून गेले. काय हो मोठे बाई, काय झालं? हे म्हणजे कांदा चिरताय का कोथिंबीर निवडताय? सारखं काय रडायचं? मी केवढं बोलले ते पोरीला, तिची काही चूक नसताना. मोठे बाई मान्य आहे हो, सगळ्यांचाच गैरसमज झालाय. पण म्हणून अशा रडू नका हो. आणि आता आपण सगळे देशमुख आहोत ना एकत्र? हा हो, ओरिजिनल देशमुख आणि अर्धवट देशमुख आहोत ना एकत्र. हा, तात्यांनी दिलंय ना आपल्याला मिशन. मग आता सगळ्या मिळून शोधून काढूयात ना या युवराजचं काय प्रकरण आहे ते. मारताय का? कशाला तयार झालास राहू द्या म्हणून? यू डोंट नो दिस देशमुख्स, दे आर व्हेरी डेंजरस पीपल. 1 तास दिला ना एक्स्ट्रा त्यांना तर सगळं चित्र पालटून टाकतात. ताते इतकी रिक्वेस्ट करत होते, मग नाही कसं म्हणणार? तो पांढऱ्या मिशीचा म्हातारा कोण लागतो तुझा? त्या देशमुखांना जर टक्कर द्यायची असेल ना, चेकमेट करायचं असेल तर दया माया दाखवायची नाही, इमोशनल व्हायचं नाही. इमोशनल ब्लॅकमेल करण्यात ही फॅमिली एक्सपर्ट आहे. मग आता काय करायचं? थांब, जरा विचार करू दे मला. चॅलेंज जिंकल्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच असेल तो. आपण सिद्धूला सांगू त्याच्याशी अजून हतबल होऊन बोल म्हणून. बोलण्याच्या ओघामध्ये तो सगळं काही खरं सांगून टाकेल. घ्या बघा, एरवी एकमेकींशी पटत नाही, पण सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं की आपले टॉम अँड जेरी पण एकत्र येतात. काय गे, टॉम अँड जेरी दिसतो? हा, कार्टून वाटतो आम्ही तुला? नाही रत्नाक्का, मला तसं खरंच नव्हतं म्हणायचं हो, खरंच ना. अगं काय ताई, हा, ते तू अशी खमकी, भांडायला सव्वा शेर, आणि तुझी सून भित्रा ससा. हीच कशाला, तुमच्या दोन्ही सुना अशाच. दोन्ही सोना? दुसरी सोन कोण? अदिती. पण साखरपुडा तर मोडला ना आता. आता त्यांचं लग्न नाही होणार. नानी, अहो ते युवराजमुळे साखरपुडा मोडला ना. पण आता आपल्याला कळलंय ना की तो खोटं बोलतोय, म्हणून तर हे सगळं नाटक सुरू आहे. पण हे सगळं नाटक त्याने का केलं हेच तर आपल्याला शोधायचंय ना. अरे हो, विसरलेच होते मी हे. पण त्याने का केलं असेल असं? मला आणि ताईला काय वाटतंय, तात्या जे म्हणतायत ना ते सगळं खरंय. म्हणजे
हा एकटा नाहीये. हे सगळं करून घेण्यासाठी त्याच्या मागे आणखीन कोणीतरी आहे. आणि आमच्या दोघींचा संशय त्या कडक लक्ष्मीवर आहे. मला सुद्धा एकदा वाटलं होतं, हा पण कुठलीही आई अशी नाही वागणार. अदितीचे बाबा, त्यांनी तर नसेल ना केलंय सगळं? काही सांगता येत नाही हो. दारूच्या नशेत त्यांनी युवराजला काही सांगितलं असेल तर. दारूच्या नशेत ते काय बरळतात, काय करतात, दुसऱ्या दिवशी त्यांना आठवत देखील नाही. काय सांगते? अच्छा, म्हणजे माझं जे नॉर्मल असताना होतं ते त्यांचं दारू पिऊन होतं. नाही नाही हा, मला नाही वाटत ते असतील. ते किती भडकले होते युवराजवर, आपल्या समोर मारायला निघाले होते. त्याची पोलीस कंप्लेंट करू असं पण म्हणत होते. ते कशाला करतील? का आणि कशासाठी हे युवराजच सांगू शकेल. मला खात्री आहे याचं उत्तर कडक लक्ष्मीचे. पण हे करण्यासाठी आपल्याला दोघांवरही लक्ष ठेवायला पाहिजे. युवराजवर सुद्धा आणि कडक लक्ष्मीवर सुद्धा. सिद्धूला सांगू की तू युवराजवर लक्ष ठेव आणि आपण कडक लक्ष्मीवर लक्ष ठेवू. आणि सिद्धूला आहे ना, सिद्धूला सांगू की त्याला तुझ्या खोलीत ठेव. सिद्धूच्या डोळ्यासमोर असेल ना तो. हा, आणि सिद्धूला बोलता येईल त्याच्याशी. आताही बोलता बोलता कळलंच ना की आदिती खोटी नाही येते. तसंच आताही बोलता बोलता कळेल की या सगळ्याच्या मागे कोण येते. हा, ही चांगली आयडिया आहे. हा, चला मग मी आणि ताई सिद्धूला सांगतो की त्याला तुझ्या खोलीत ठेवून घे. ताई चल ग. युवराज, तू सिद्धार्थच्या रूम मध्ये राहा. काय? येस, हे देशमुख काहीही करू शकतात. माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये. या म्हाताऱ्यांनी अदितीला 5 दिवस इथे राहायला सांगितलंय. म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे. तू सिद्धार्थ बरोबर राहिलास तर तुझं त्याच्यावर लक्ष राहील. आणि येस, त्यांनी तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या, त्यामुळे त्याला सगळ्या फॉलो कराव्याच लागतील. गुड आयडिया. आय नो. पण एक लक्षात ठेवायचं की सिद्धार्थ आणि अदितीची भेट झाली नाही पाहिजे. ते सगळं ठीक आहे, पण सिद्धार्थ मला त्याच्यासोबत राहू देईल? ते मला नाही, त्यालाच विचार. जा, जाऊन विचार त्याला तुझ्या खोलीत राहतो का म्हणून. काय बोलताय तुम्ही? इथं आधीच माझ्या डोक्यात गेलाय तो. त्याला बघितलं की मारावं असं वाटतं मला. मी कसा कंट्रोल करतो ना, माझं मलाच माहित आहे. आणि तुम्ही सांगते की त्याला माझ्या रूम मध्ये घेऊन राहू. सिद्धू शांत हो, ऐक आमचं. आपल्याला त्याच्याकडून माहिती काढायची ना, मग तू जर त्याच्याबरोबर राहशील ना तर तुला त्याच्यावर नीट लक्ष ठेवता येईल आणि त्याच्याशी नीट बोलता पण येईल. सगळं मान्य आहे, पण सिद्धू, राग कंट्रोल कर आणि राहा त्याच्या बरोबर. अरे आपल्याकडे 5च दिवस आहेत. बोल त्याच्याशी. बॅग घेऊन निघालास का? नाही, मला कोणीच सांगितलं नाही मी कुठे राहायचं ते. गेस्ट रूम मध्ये राहा ना. तू माझ्या रूम मध्ये राहू शकतोस. बरं झालं स्वतःहून बोल. तसंही आता माझं आणि अदितीचं काही होणार नाही, आणि तुला तिच्याबद्दल जास्त माहिती आहे. ऍटलिस्ट मला हे तरी कळेल मी कुठे कमी पडलो. जसं तुला तुझ्या आवाजाचं कॉम्प्लेक्स आहे, तसं मलाही काही गोष्टींचं कॉम्प्लेक्स आहे. मलाही तुझ्यासोबत राहण्याचा फायदा होईल. आता जर आमचं जमतच असेल
तर तुझ्यामुळे मलाही कळेल हे आदित्यमध्ये नक्की काय बदल झालाय ते. थँक्स. फ्रेंड्स, मी चढतो स्टूलवर. तू पडशील, मी चढतो. शांत बस. पत्र लिहून आणलंय, कुठे ठेवू? ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा डोसा, सुखाचा उसासाही हवा. धागाला त्यातला, अवघ्या गोत्यातला, गुंफून गोफ हा विरायला हवा. साध्या सोप्यातला, भरल्या खोप्यातला, आनंद आपला भरायला हवा. प्रेमामध्ये गुंतलेले पुरे दोन जीव, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय कोणी केलंय हे? मला माफ कर सुनबाई. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. नको नको ते बोलले. मी ठरवलेलं माझी सून म्हणजे माझी मुलगीच आहे. तिला या घरात काहीही कमी पडू देणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही. इथे माझ्यामुळेच तुला सून व्हायच्या आधीच खूप त्रास झाला. सिद्धूच्या काळजीमुळे मी अशी वागले. मी त्याच्या पुढे तुझा विचारच केला नाही. यापुढे तुझ्याशी असं कधीच वागणार नाही. पण आता मला माफ कर. करशील ना? फक्त मीच नाही, आम्ही सगळे तुझ्याशी चुकीचं वागलोय. सगळ्यांकडून तुला सॉरी. सॉरी आदिती. मोठ्या बाई, आता आदित्य वहिनी कुठेच जाणार नाही. सिक्रेट आहे सगळं.
प्रॉमिस. हातुकलीच्या खेळामधले राजा निकरान. अरे बाबा ये ना लवकर. अरे अर्धा तास झाला आज जाऊन बसलायस. ये ना लवकर. मला वेळ लागतो. हातुकली अरे अजून किती वेळ घेणार आहेस? आणि पहिले ती गाणी बंद कर. अर्ध्यावरती डाव. अरे ये ना लवकर बाहेर. हळू बोल. काय झालं? युवराज आतमध्ये इथे. युवराज तुझ्या बरोबर राहतोय? हो. अगं रत्नाक्का आणि ताई काकीने सांगितलं की त्याला तुझ्या सोबत ठेव, म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. बरं ते जाऊ दे, तू इथे का आलीस ते सांग. हे बघ, मोठ्या बाईंनी माझ्यासाठी सॉरी लेटर लिहिलंय. ताई काकी, रत्नाक्का, बाळा काका, नाना काका, दुमण्या सगळ्यांनी मिळून मला इतकं छान सरप्राईज दिलं. झालेल्या गैरसमजामुळे मोठ्याबाई माझ्याबरोबर जे काही वागल्या त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. त्या म्हणाल्या आता असं कधीच नाही होणार. आय एम सो हॅपी सेट. सगळं पूर्वीसारखं होतंय. सगळं होईल पूर्वीसारखं ग. कळेल तेव्हा कळेल. पण आता हा जर बाहेर नाही आला तर. थांब, मी त्याला बाहेर काढते. सेठ, सेठ. अरे आदिती आली आहे. मी जातो तिला भेटायला. नाही नाही, मी येतो बाहेर. कुठे आहे दीदी? तिकडे फोटो दे बघ जा. हो हो कळतंय मला. युवराजला पैसे मिळतील त्याचे. हो मी शब्द दिलाय ना तुम्हाला, त्याचा सगळा बिझनेस मी सेट करून देईन. खरं तर तुमचे पैसे कापायला हवेत मी त्याच्या आवाजामुळे, कारण तुम्ही फसवलंत मला. पण ठीक आहे, मला जे हवंय ते घडल्याशी कारण. हो हो लवकरात लवकर तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. ठेवा फोन. कोणाशी बोलत होती? माझ्या कामाचा फोन होता. तुला आणि काम? काम तर मी करतो ना, तू फक्त पैसे उडवते. स्टॉप इट मिलिंद. बरोबर बोलतोय मी. तुला कुठल्या कामाचा फोन येणार आहे? ऐकलंय मी सगळं. सांग, कुणाला पैसे देतेस तू? महालक्ष्मी, मी काय म्हणतोय? कुणाला पैसे देत होतीस तू? का सांगू मी तुला? तुला सांगणं मला गरजेचं वाटत नाहीये. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. अँड येस, इथे ड्रिंक करत जाऊ नकोस. ड्रिंक करून वाटेल ते बरळतोस आणि माझी इमेज खराब होते. एक्सक्यूज मी ड्रिंक्स करतो म्हणून तुला प्रॉब्लेम होतो असं नाहीये. मी खरं बोलतो ना, त्याचा तुला त्रास होतो. महालक्ष्मी, खूप मोठी गोष्ट लपवतेस तू. हा, पण मी शोधून काढेन. मी असं काय बोलले की तुला माझा संशय येतो? तू बोलायची गरजच नाहीये, कारण तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसतंय काहीतरी षडयंत्र सुरू आहे. कुठले तरी डावपेच सुरू आहे. तू नाही सांगितलंस ना तरी हरकत नाही. मी शोधून काढीन. यू जस्ट वेट अँड वॉच.